हे बघा गरम गरम किमा आहे ना, आणि या बाजूला गोल्डन तंदुरी पण बघा. आज काय ट्राय करते, हे काय आहे? भेजा फ्राय. काय सांगणार चवीबद्दल, काय सांगणार? धन्यवाद मित्र, सपोर्ट दाखवण्यासाठी, आपल्यावरती विश्वास दाखवण्यासाठी. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल आणि ते अनाया आहे. आणि बघा भोलेनाथांचं ड्रॉइंग करते. दाखव अनाया तुझा भोलेनाथ. हर हर महादेव. नेहमी काय नाही काय ड्रॉइंग करत असते. काल हनुमंतांचा फोटो काढलास ना, आज बघा महादेवांचा फोटो. तर तुम्हाला माहिती आहे आपण इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती की आपण मसाले आपले रेडी झालेले आहेत, आणि त्याच निमित्त आपला मित्र आहे उरणचा कपिल, त्याने आपल्याला मसाल्यांची ऑर्डर दिलेली आहे. म्हणजे ही पहिली ऑर्डर नाही, याच्या आधी ही समर्थ म्हणून आम्हाला एक पहिली ऑर्डर आली होती पुण्यावरनं, त्याच्यानंतरची ही ऑर्डर आली. आणि त्यांनी सांगितलं की प्रणित तू उरणला येणार असशील तर मला मसाले पण घेऊन ये, आणि 1 kgची आपल्याला ऑर्डर आलेली आहे. तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला असंच सपोर्ट करण्यासाठी. हे बघ कपिल, मी तुझ्यासाठी मसाले घेऊन येतोय. आणि आणखी आपला प्लॅनिंग आहे, आपला मित्र आहे हर्षद, तनय, भूमिशा, त्यांच्यासोबत मस्त एक आपल्या उरणच्या मुलेखंड फाट्याला आगरी कट्टा म्हणून रेस्टॉरंट आहे, तिकडे जाऊन मस्त जेवणही करणार आहे. हां, तर आता अनाया माझ्यासोबत येत नाही कारण तिची उद्या लवकर स्कूल आहे ना, आणि बाकी सर्व ॲक्टिव्हिटीज होमवर्क वगैरे पण तिला करायचं आहे म्हणून. तर मी आणि सपनाताई आता निघणार आहोत, डायरेक्ट उरणला भेटणार आहोत आपला मसाल्याची डिलिव्हरी देताना. चला, तर आपला मसालावाला मित्र आला नाही, पण आपण उरणमध्ये पोचलोय. आणि उरणच्या मुलेखंड फाट्यावरनं पुढे आलात तुम्ही तर तुम्हाला आगरी कट्टा धाबा दिसते, तिथेच आपला मित्र आहे तनय. तो पार्टी देणार आहे. तनय, काय कसली पार्टी देतोस? चिंबोऱ्याची पार्टी. का चिंबोऱ्या ऐकलंस? अच्छा, दिवाळीमध्ये चिंबोरे मारलेली त्याचेच पैसे आले, त्याची पार्टी. आणि बघा पार्टीमध्ये स्वतःच्या बहिणीला पण घेऊन आलाय. काय भूमिशा, कशी आहेस? मस्त ना. आणि ते हर्षद पण आहे. हर्षद काय सांगणार? आगरी दिवाळीमध्ये तनयने चिंबोरे जे मारलेले त्याला ते 2500 रुपये आलेले, ते आता पूर्ण आम्ही इथं संपवणार आहोत. हा, आणि तो शिर्डीला गेलेला, त्यानंतर आलो, आता एकत्र भेटून त्याच्याकडून आम्ही पार्टी घेणार आहोत. तनयकडून आम्हाला आगरी कट्ट्यामध्ये आज पार्टी आहे. आणि आगरी कट्ट्याबद्दल काय सांग? ऍक्च्युली मी मागच्या 2 वर्षापासून आगरी कट्ट्याला येतो. तिथं व्हेज नॉन व्हेज खूप छान आहे. त्या तिथले रोटी नान वगैरे खूप छान आहे. आणि आता जो त्याचा रिनोव्हेशन पण खूप छान केलेला आहे, लाइटिंग लॉन वगैरे छान लावलेला आहे. तर तुम्ही इथं एकदा नक्की व्हिजिट करून बघा, खूप छान आहे. तर नाईटच्या टायमाला जर तुम्ही येत आहे फॅमिली सोबत, एकदम गार्डन मध्ये बसून तुम्ही जेवण करू शकता ना. त्याच निमित्त आम्ही हा हॉटेल सिलेक्ट केलाय. आणि इकडे आपले जुडवा मंडळी पण आलेत बघा, अभिषेक आणि अनिकेत. एक दिवस हा जिमला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो जातो. एकाचीच फी भरलेली आहे यांनी, दोघीला जातो ना. चला, तर आलोय आतमध्ये. आणि आतमधनं बघा, बापरे, फुल गार्डन बघा कसा पेटवला यांनी. आणि जर तुम्ही येत आहे मॅच बघण्यासाठी, मॅचीसाठी पण इथे प्रोजेक्टर वगैरे लावलाय बघा. आरामात तुम्ही आपल्या मित्रांसोबत बसून मस्त मॅच एन्जॉय करू शकता. आणि हा फॅमिली सेक्शन आहे. आणि इकडे बघा कशी लाइटिंग वगैरे केली बघा. आणि महेश आहे तिकडे. बरं ना? हो, कसं वाटतंय व्ह्यू? मस्त वाटतंय ना? हो, गार्डन मध्ये बसून आरामात आपल्या फॅमिली सोबत नाईट व्ह्यू घेऊन असा एन्जॉय करू शकता. तर आपण मस्त एकदम साईडवाला टेबल घेतलाय, ज्याच्यावरतीच बसून आज तनयकडनं पार्टी घेणार आहोत. तर छाया काकी पण आहे आपल्या सोबत, तनयची आई आहे. तर पार्टी तनय देते आज. चालेल नाही? आणि मंडळी या बाजूला द्रोणागिरीवरनं फॅमिली बघताय तुम्ही, स्वामीनाथ ना. आपल्या NIच्या हायस्कूलमध्ये सर आहेत, आणि इकडे त्यांच्या फॅमिलीला पूर्ण घेऊन आलेत बघा. आणि मला समजलं की मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे ना तुमची, तर खूप अभिनंदन, खूप कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. वहिनी तुम्हाला पण अभिनंदन. आणि काय आज ट्राय केलं आहे तुम्ही? आम्ही आज काजू करी आणि पनीर मसाला. अच्छा, काजू करी आणि पनीर मसाला. काय सांगणार चवीबद्दल, काय सांगणार? खूप छान टेस्ट आहे आणि अतिशय आवडलंय आम्हाला जेवण या ठिकाणी. चालेल चालेल, धन्यवाद. तर उरणमधनं कोण बघत असेल आणि या सरांना तुम्ही ओळखत असाल तर नक्की धन्यवाद सांगा आपल्या सर्वांकडून. तर मंडळी हॉटेल वगैरे बघून आलोय. आणि इकडे आगरी कट्ट्याचे ओनर म्हणजे गिरीश आणि त्यांची फॅमिली दिसते इकडे. आई, बाबा आणि सर्व मंडळीला नमस्कार. हो, तर गिरीश छान एकदम रेनोव्हेशन केलंयस. जेव्हा पहिल्यांदा आलेलो आणि या टायमाला आलोय, खूप भारी नाईटच्या टायमाला, तर मी सर्वांना रेकमेंड करेन नक्की. एकदम भारी व्ह्यू तुम्हाला बघायला मिळते गार्डनचा. तर सर्व फॅमिलीला आवडलाय जिकडे इथे बसले त्यांना. तर काय सांगणार, हे चेंजेस करायचा कसा विचार आला तुला?
कसं असतं, आपण एक बिझनेस करताना जेव्हा आपल्याला पब्लिकचा आपल्याला रिस्पॉन्स भेटतो ते आपल्याला एक आयडिया येते काय आता करायचं आहे, त्याच्या हिशोबाने आपण ते केलेलं आहे. आणि ते केलंय ते खरोखर पब्लिकला किंवा उरणच्या इथले लोकल जे आपले कस्टमर आहे, आपलं टेस्ट वगैरे, आपला इकडचा ॲम्बियन्स, आपली सर्व्हिस, मेन आपली टेस्ट आहे ती आपली सर्वांना इथं आवडलेली आहे. तुला कुकिंगची वगैरे आवड होती काय? म्हणजे हे तुला विचार कसा आला आगरी कट्टा आपल्या लोकांसाठी इथे आणायचा? ते मला कुकिंगची आवड पहिलेपासून होती, पण एक आपलं एक स्वप्न असतं की बाबा आपली एक आवड असते, त्याला पण इंटरेस्ट मधून जास्त मला वाटलं काय करायचं, काहीतरी करायचं. आणि तसं मला रिअलाइज झालं काय बाबा हे करूया आपण, म्हणून ते मी केलंय आणि म्हणजे सक्सेस झालो त्याच्यामध्ये. म्हणजे कन्सिस्टन्सी बघायला गेलो तर आज 2 वर्ष झाली असतील ना? 3 वर्ष कंप्लीट झालेत हॉटेलला आणि प्रॉपर कधीच बंद नसतो ना, नेहमी चालू असते ना आपलं हॉटेल. आई तुम्ही काय सांगणार, काय बोलणार? माझा मुलगा करतो, त्याला आम्ही सपोर्ट करतो. चालेल चालेल, म्हणजे सर्व पूर्ण परिवाराचा आशीर्वाद आहे तुझ्यासोबत. हा चालेल, तर मी सर्व आपल्या व्ह्यूअर्सकडनं तुला एक रिक्वेस्ट करेन की तुमचं किचन मला बघायला आवडेल, कसं जेवण वगैरे बनवतात ते बघायला आवडेल. चालेल, खूप तर थोडासा सूप वगैरे पिऊन आलोय आता आपण यांच्या किचनमध्ये आणि फुल बिझी किचन दिसतंय बघा तुम्हाला. हे बघा, हे काय खिमा आहे काय? हे बघा गरम गरम खिमा आहे ना, खुबा मसाला दिसतोय बघा. छान एकदम टेम्पटिंग वाटतोय बघा, कलर बघा खूप भारी. या बाजूला आपल्या हॉटेलचे मेन उस्ताद आहेत. उस्ताद जी नमस्कार, क्या नाम है आपका? गुरु प्रसाद शर्मा. आणि हे बघा, हे क्या चिकन म्युझियम बना रहे हो क्या? चिकन मुर्ग मसाला बनवताना दिसत आहेत आणि बनवायची स्पीड बघा, म्हणजे त्याला माहिती आहे भरपूर मंडळी वेटिंगमध्ये आहेत, फटाफट झटपट एकदम बनवत असतो बघा. आणि या बाजूला गोल्डन तंदुरी पण बघा, एका मित्राने ऑर्डर केली तीच सजवून ठेवली. तर गिरीश आहे इकडे. गिरीश, इकडे आल्यावरती काय रेकमेंड करणार, तू काय ट्राय केलं पाहिजे? कॉन्टिनेंटल फूड आणि इथं आगरी मी स्पेशली आगरी तुम्हाला रिकमेंड करणार. जो इथला लोकल डिशेस आहेत म्हणजे बेजा आहे, पाया, मुंडी, वजरी, माकुल, कुबा राहिला किंवा आपला बोंबील, मांदेली, या गोष्टीमध्ये आपण ऑथेंटिक फूडमध्ये आपण इथे चांगला आपण हॉटेलचं नावच आगरी कट्टा आहे, तर इकडे आल्यावरती आगरी फूड नक्की ट्राय करा असं आपला ओनर सांगतो. तर आता तुम्हाला चायनीज चिकनचे डिश दाखवले आणि इकडे बघा तंदुरी रोटी वगैरे बनवताना दिसतात बघा. तंदुरी रोटी, भाकरी पण मिळते ना आपल्याला? हां, भाकरी पण तुम्हाला मिळेल. आणि इथे बघा तंदूरचे आयटम पण. हे क्या बना रहे होतस? लसूणी कबाब, लॉलीपॉप तंदुरी. लसूणी कबाब आणि लॉलीपॉप तंदुरी बनवताना बघा, मस्त एकदम भट्टी आहे त्याच्यामध्येच तंदूर करताना दिसतो आपला मित्र. चालेल, तर किचन एकदम सुंदर आहे, छोटासाच किचन आहे पण एकदम बिझी किचन आहे. आज रविवार पण आहे आणि रविवारी खूप गिराक आहेत. आणि हे काय आहे? मुर्ग मसलम, जो आपला मित्र बनवत होता तीच बघा कशी अंड्याने कापून सजवलेली आहे. तू मगापासून प्रणित इथं आहेस, तुला किचनमध्ये असा एक वास नाही येणार, काय खराब असा वास नाही येणार. आपले तुम्ही फ्रीज पण चेक करू शकतोस, किती एकदम टापटीपणाने आहेत. आपले जे स्टाफ आहेत ते पण सुद्धा एकदम म्हणजे साफसुथरेपणाने इथं काम करत असतात. आणि 3 वर्ष झाली, काय कोणाला इथं फूड पॉयझन असं काय देवाकृपाने नको होते, पण नाही झालेलं आहे, कारण का तेवढी आपण सेफ्टी इथं बाळगलेली आहे. म्हणजे पूर्ण आपला हायजीनचा गोष्ट लक्षात ठेवून बघा किचन मेंटेन केलेलं आहे त्यांनी, क्लिनिनेस, आणि जेवण बनवत असतात. चालेल, तर आपण किचन बघितलं आहे, तर मस्तपैकी आता स्टार्टरमध्ये आपण आगरी चिल्ली मागवली, तीच खाण्यासाठी जाऊया. चला मंडळी, किचन बघून आलोय आणि इकडे बघताय तुम्ही आगरी चिल्ली ना हर्षद? आगरी चिल्ली. आणि बघा कसा लसूण वगैरे सर्व शिमला मिरचीमध्ये मस्त बनवून दिलेले आहे. तर हर्षद आहे इकडे. सूप एन्जॉय केला काय सर्वांनी? हां, काय बोलणार हर्षद सूप बद्दल? ॲक्च्युली इकडच्या सूपची स्पेशालिटी अशी आहे की इकडचा जो ड्राय नूडल्स आहे ना तो खूप छान आहे, ऑइली नाही आहे. हां,
खूप छान आहे इकडचा ड्राय नूडल्स. ड्राय नूडल्स ऑइली नाही आहे ना. आणि सूपची चव कशी होती भूमिशा? मस्त होती ना. आमची छाया काकी पण आहे सोबत आणि तिला पण आवडलंय बघा चव. चिकनचा पर्सेंटेज खूप होता सूप मध्ये. आता आपण मस्त एकदम टेम्पटिंग दिसणारी आगरी चिल्ली ट्राय करूया. तर भूमिशा इकडे काय सांगणार टेस्ट बद्दल? तर मी टेस्ट केला थोडासा, म्हणजे चिकन एकदम सॉफ्ट आहे आणि असा आगरी मसाल्याची टेस्ट येते थोडी थोडी चिल्लीला, म्हणजे असा चायनीज प्लस आगरी असा कॉम्बिनेशन खूप एकदम मस्त लागते. म्हणजे हर्षद आपण नेहमी येतो, आपण काय चिकन चिल्ली वगैरे ट्राय करतो, तर इकडे आल्यावरती चिकन क्रिस्पी वगैरे ट्राय करतो, पण इकडे आल्यावरती तुम्ही आगरी चिल्ली नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल. काय बोलणार अभिषेक? मस्त एकदम टेस्ट, चिकन एकदम सॉफ्ट आहे आणि आगरी कोल्याची मसाला एकदम मस्त आहे टेस्ट. ही पण इथली फेमस डिश आहे. म्हणजे आपला असा प्रयत्न आहे, नेहमी तुम्ही चिकन लॉलीपॉप वगैरे ट्राय करताय, तर इकडे आल्यावरती या डिश नक्की ट्राय करा. हे बघा कसा एकदम मलाईमध्ये लपेटलेला चिकन दिसतंय तुम्हाला. कसं वाटतंय भूमिशा? टेम्पटिंग वाटते ना एकदम? हे बघा काहीतरी वाटतं ना. आणि आपल्यासारख्या आगरी कट्ट्याला बघा असं जेवण मिळतंय तर आणखी भारी वाटतंय बघा. तर हार्दिक पण आहे इकडे जो स्टार्टर खाते बघा. काय लॉलीपॉप खातेस हार्दिक? कसं लागतंय चव? मस्त. हार्दिक खाण्यामध्ये बिझी आहे, काही बोलत नाही बघा. आणि आणखी एक दीदी आहे बघा. काय नाव तुझं? तुला दात आहेत? दाखव, दात दाखव. हे बघा लॉलीपॉप खाते मस्त एकदम. पूर्ण फॅमिली सोबत आलंय बघा. कसं वाटतंय गार्डनमध्ये बसून? छान आहे ना? छान वाटतं एकदम. ॲम्बियन्स आवडलाय सर्वांना. भरपूर सारे आपले मित्र पण आलेत बघा. हाय, काय नाव? हो ओळखलं मी, ओळखलं. हो आयू ना? आयू, त्या दिवशी भेटला नव्हतंस तू? हे बघा तुमची मम्मी भेटलेली आम्हाला. कसं आहेस आयू? मस्त एकदम. काय खायला आलायस? जेवायला? नॉनव्हेज? इथं पण व्हेजच मिळतंय. नाही नाही, आईला विचार, आई इकडे व्हेज मिळतंय ना? हे बघा मस्त मस्त खा. तर इकडे अक्षय साहेब आहे. काय बोंबील ट्राय करताय काय? हे बघा स्टार्टरमध्ये बोंबील ट्राय करताय. म्हणजे तुम्ही इकडे येताय नुसता चिकन आणि हेच नाही, पण तुम्हाला मासली पण मिळते. काय सांगणार मासलीबद्दल? आम्ही कोलंबी कोलीवाडा ट्राय केला आणि मस्त होती, टेस्ट छान होती. आता आम्ही बोंबील आणि प्लस आता सुरमई मसाला आणि भाकरी ॲड केली. तुम्ही कुठनं आहे तिकडे? आम्ही आहोत, आम्ही बोकडविरामधून आलो. अच्छा, बोकडविरा. तेच मला समजलं, कारण आपली मंडळी नेहमी मासली खात असते ना, तर ते चिकन आणि मटण खाण्यासाठी जास्त येतात. तर मासे पण खाण्यासाठी येत आहे तुम्ही, तर चांगली चव आहे बघा इकडे सर सांगतात. म्हणजे कुठल्या हॉटेलमध्ये जायचं असेल तर पहिला यांचा व्हिडिओ बघतो आणि मग यांचा व्हिडिओ बघून आम्ही इकडे आलो. पण चव आवडते ना? जे काय भेटते, जे काय असते ते मी सांगायचा प्रयत्न करतो. धन्यवाद, बरं वाटलं, खूप बरं वाटलं, थँक्यू. आणि सर्व मंडळी आले. आणि काय खाल्लं आपण आता? मलाई तंदुरी ट्राय केली. मी पहिल्यांदा ट्राय केली आणि दही टाकून दिले तर अजून छान वाटते. बरोबर. म्हणजे आपण खोपोलीला गेलेलो भूमिशा, ट्राय केलेली, पण ही काहीतरी अलगच आहे. म्हणजे अशी तोंडात टाकले एकदम अशी चीजी टेस्ट काहीतरी युनिकच येते. तर नक्की ट्राय करा इकडे आल्यावरती. तर मस्त एकदम स्टार्टर खाल्लाय आम्ही, सूप प्यायलोय, नंतर आपण आगरी चिल्ली खाली आणि शेवटला पण मस्त एकदम मलाई तंदुरी खाल्ली. आणि तनय पण काहीतरी बोलतोय. यांची सर्व्हिस एकदम फास्ट आहे. खरंच सर्व्हिस बद्दल बोलायचं झालं, एवढी मंडळी दिसते तुम्हाला जेवायला आलेली, पण सर्व्हिस एकदम फास्ट आहे. फटाफट तुम्हाला स्टार्टर ऑर्डर करताय ते लगेच येतील. आता आम्ही मेन कोर्स पण ऑर्डर करतो आणि तो किती टायमात येतो ते ज्यांच्या कोळीज केक म्हणून शॉप चालवत आहे ना, आणि व्हरायटीज ऑफ केक मिळतात त्यांच्याकडे. आणि आज काय ट्राय करताय? हे काय आहे? भेजा फ्राय. बापरे, भेजा फ्राय जर खायची इच्छा असेल तर बघा मस्त एकदम लसूणमध्ये मिळून भेजा फ्राय पण मिळते इथे. काय सांगणार चवीबद्दल? मस्त टेस्ट आहे एकदम, माझा फेवरेट आहे. नेहमी येते तेव्हा खातेच. अच्छा, नेहमी येते तेव्हा भेजा फ्राय खातेस? हे बघा भेजा फ्राय खाताना दिसतात, मस्त एकदम लसूणमध्ये आहे बघा. म्हणजे हे स्टार्टर म्हणून खातेस तू? स्टार्टर म्हणून तुम्ही भेजा फ्राय पण इकडे आल्यावरती मागवू शकता बघा. आल्यावर नक्की तुम्ही माकुल चिली खा, कारण की त्याची टेस्ट एक नंबर आहे इकडे. आणि माकुल चिल्ली. तर हर्षद पण आहे आपल्यासोबत, तो आपल्याला दिसत नाही, पण हर्षद आपण भेजा फ्राय मुंबईला जाऊन खायचो ना, पण इकडे बघा आपल्या उरणमध्ये येत आहे तुम्ही आग्र्या कट्ट्याला, नक्की ट्राय करा, आवडेल ना? हे बघा हायली रेकमेंडेड आपल्या करुणाताई आणि
प्रिया ताईकडनं नक्की ट्राय करा भेजा फ्राय, आवडेल तुम्हाला. तर मंडळी ज्यासाठी आपण आलेलो तो मित्र आलाय बघा, कपिल उरणवरनं, ज्याने आपले मसाले ऑर्डर करून आपल्याला इकडे बोलवलाय. धन्यवाद मित्रा, सपोर्ट दाखवण्यासाठी, आपल्यावरती विश्वास दाखवण्यासाठी. नक्की कळवा आम्हाला कसे लागले ते मसाले. ओके, चालेल. थँक्यू पुन्हा. चला मंडळी, आपला मेन कोर्स आलेला आहे आणि मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेला आहे आगरी हांडी आणि आगरी लपेटा दिसते बघा, चिकन लपेटा. म्हणजे गर्दी थोडी जास्त आहे, थोडा आपल्याला म्हणजे सर्व्हिसमध्ये इकडे तिकडे होतं आहे. 5-1 मिनटं लेट झाला असेल ना भूमिशा? हां, पण बघा एकदम गरम सर्व करतात आणि सोबत तंदुरी रोटी पण आहे. हां, जर तुम्ही इकडे येत आहे, तंदुरी रोटी, भाकरी, नान, पराठा आणि कुलचा पण आहे ना? हां, लपेटा कुलचा पण तुम्हाला इकडे मिळू शकते बघा. मस्त एकदम गरम सर्व केलं आहे आपल्या मित्रांनी. तर आपल्यासोबत छाया काकी आहे, आता ती सांगणार तुम्हाला कसं लागतंय ते. चिकन लपेटा आणि आगरी हांडी आहे ती. हे बघा, खा. मस्त लागतंय, चव पण मस्त आहे आणि जेवण पण मस्त आहे. आता आमची मम्मी पण असाच बनवेल. हा आता मम्मी तसंच जेवण बनवणार आहे, भूमिशा सांगते बघा. चला तर आपण ही टेस्ट करून बघूया आगरी पद्धतीची हंडी. आज सर्व काही आपण आगरी कट्ट्यावरती आगरीच मागवलेलं आहे. म्हणजे मेन तुम्ही इकडे येत आहे ना, चिकन एवढा सॉफ्ट भेटणार तुम्हाला, काय चिकन खायची इच्छा तुमची डबल होऊन जाईल. हे बघा, खरंच एकदम सॉफ्ट चिकन आहे, एकदम घरगुती चव तुम्हाला इकडे मिळणार. नक्की ट्राय करा. आपल्या उरणमध्ये राहत असाल, बोकडबिरा जवळपास असेल तुम्हाला मुलेकण, नक्की ट्राय करा आगरी. आणि सर्व मंडळी आवडला ना सर्वांना? हा, हर्षद ओव्हरऑल मस्त होता ना? भूमिशा काय सांगणार, कसं वाटलं? एकदम मस्त होता, एम्बियन्स पण चांगला होता, एकदम म्हणजे थंड हवा, खूप आवडला. तर छाया काकी इकडे आपल्यासोबत पहिल्यांदा आली जेवायला, कसं वाटलं? मस्त जेवण होतं एकदम. तनय, धन्यवाद आम्हाला पार्टी देण्यासाठी. हा, सर्व बिल आज आमचा तनयनी भरलाय. तर मंडळी, पैशाचा बिल भरला. तर मंडळी, हॉटेल आवडलं असेल, हॉटेलचा गार्डनचा सिटिंगचा व्ह्यू आवडला असेल तर नक्की एकदा भेट द्या. आपल्या उरणच्या जवळपास राहत असाल तर सर्व काही तुम्हाला आगरी पद्धतीमध्ये मिळून जाईल ना इकडे. आणि चवीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला चवी, मसाले पण छान आहे आणि चव तुम्हाला इकडची आवडेलच आवडेल. जी मलई तंदुरी होती ना, ती नक्की ट्राय करा, एकदम भारी, खूप मस्त लागते. आज आपण स्पेशली आलो होतो मसाले देण्यासाठी, पण आपल्या तनयने आपल्याला पार्टी दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपला आगरी कट्ट्या धाबा आपल्या उरणमध्ये येत आहे, तर रात्रीच्या टायमाला, दुपारच्या टायमाला नक्की व्हिजिट करा. चला, टिल देन टेक केअर, बाय. चला.